मित्रांनो, नमस्कार. आनंद हेच धन, धन हीच संपत्ती आणि संपत्ती हेच जीवन सांगणारा जर प्रसंग कोणता असेल तर तो म्हणजे दिवाळी सण. हा दिवाळी सण प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक व्यक्तीला आनंदाचा, सुखाचा, समृद्धीचा, भरभराटीचा जावो एवढीच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना. पण काही गोष्टी बोलाव्या अशा वाटतात. म्हणून पहिली जी प्रेमाची जी नातं होती ती नाती ही कुठंच दिसत नाहीत मित्रांनो. कारण आज प्रत्येक नातं ही स्वार्थी झालेलं आहे आणि या स्वार्थी नात्यामध्ये पहिल्या माणसांचा खिसा फाटका असायचा हो, परंतु माणसाची मन फार मोठी असायची बरं. नाही घरात काही जरी नसलं तरी पण सण साजरा चांगला व्हायचा बरं मित्रांनो. आणि आज पाहिलं तर बहीण भावाकडे येत नाही, भाऊ बहिणीकडे जात नाहीत, अशा पद्धतीची अवस्था आज निर्माण झाली आहे मित्रांनो. परंतु असं न होता प्रत्येक नात्याला जपणं हे प्रत्येकाचं काम आहे आणि ह्या नात्याचा जास्तीत जास्त आपण प्रत्येकाने आदर केला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून आपण सर्वांनी आपलंच नातं नाही तर आपण आपल्या जे कौटुंबिक नाती आहेत, हे रक्ताची नाती आहेत, त्या रक्ताच्या नात्याला आपण नक्की सांभाळलं पाहिजे मित्रांनो. कारण जन्म पुन्हा नव्हे, म्हणून या जन्मामध्ये पहा ना, जर मातीमध्ये जर शेण पडलं तर शेण सुद्धा माती घेऊन उचलतं. म्हणून हा जन्म पुन्हा नाही, मित्र पुन्हा नाही, आई वडील पुन्हा नाहीत, बहीण भाऊ पुन्हा नाहीत. म्हणून आहे त्या जन्माचा सदुपयोग करणं आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण झालं पाहिजे मित्रांनो. एवढंच मला या दिवाळीच्या निमित्ताने सांगायचं आहे. म्हणून प्रत्येक सणाचा आपण आदर केला पाहिजे. कोणत्याही जाती धर्माचा द्वेष न करता सर्वांनी समानतेचं वागलं पाहिजे. आणि एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने सांगतो बरं, बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय संविधानामध्ये तुम्हाला जे बोनस मिळतं ना, ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे मिळतं बरं मित्रांनो. एवढं मोठं लक्षात असू द्या बरं. आणि बाबासाहेबांनाच घटना बनवली आहे. मूर्ख लोक काही पण म्हणत असतील, जाऊ द्या, द्या सोडून. धन्यवाद.